सुमित चौधरी. मी कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट, अँडोलॉजिस्ट, लॅप्रोस्कोपिक आणि रिनल ट्रान्सप्लांट सर्जन आहे मेडिकल हॉस्पिटलमध्ये. आज आम्ही एका पेशंटची किडनी स्टोनची सर्जरी सक्सेसफुली केलेली आहे. पेशंट 63 वर्षाच्या पेशंट आहेत. त्यांना जवळपास 6 महिन्यापासून किडनी स्टोनचा आजार होता. त्यांना त्याच्यासोबत शुगर आणि BP ह्या दोन प्रकारचे आजार पण होते. तसेच किडनी स्टोनची सर्जरी यांची कॉम्प्लिकेटेड होती, ती अशी की यांच्या किडनीमध्ये एक मोठी किडनी स्टोनची सर्जरी अशी कॉम्प्लिकेटेड होती की यांच्या किडनीच्या बाहेर एक रक्ताने भरलेली गाठ होती. ती गाठ 5 सेंटीमीटरची गाठ होती. 4 सेंटीमीटरचा किडनी स्टोन होता आणि यांच्या किडनीची साईज 7 सेंटीमीटर होती. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 50% जास्त किडनी स्टोन आणि जी रक्ताने भरलेला जे हिमॅटोमा आहे तो होता. तर ही सर्जरी करताना आम्हाला सुरुवातीला आम्ही जेव्हा ट्राय केलं, जेव्हा बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्राय केलं तेव्हा त्यांना सक्सेसफुल झाली नाही. मग आमच्याकडे ते आले. आम्ही त्यांच्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्यानंतर आम्हाला हे सगळं कळलं की किडनी किती साईज आहे, किडनीची कॉम्प्लेक्सिटी किती आहे. तर हे बघितल्यानंतर आम्ही त्याचं CT स्कॅन वगैरे सगळं करून बघितलं. फिटनेस घेतल्यानंतर सर्जरी प्लॅन केली. सर्जरी सक्सेसफुली झालेली आहे. किडनी स्टोन्स आम्ही जवळपास 4 सेंटीमीटरचा किडनी स्टोन तुकडे करून काढलेला आहे आणि पेशंट आता बरे आहे. पेशंटला आता डिजेस्टंट ठेवलेला आहे आणि तो डिजेस्टंट आम्ही 4-5 दिवसानंतर आम्ही काढणार आहोत. ऑपरेशनमध्ये किती वेळ लागला? ऑपरेशन साधारणतः आम्हाला 2.5 ते 3 तासाचा वेळ लागला. कितीपर्यंत त्याचा कॉस्ट आहे? ऑपरेशनची सर्जरीची जी कॉस्ट आहे ती जवळपास 1 ते 1.5 लाखापर्यंत असते. इन्शुरन्सनुसार किंवा त्याच्यानुसार ती डिपेंड करते. अनेक नागरिकांना आव्हान हेच करेल की जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल किंवा तुम्हाला पोटात दुखत असेल किंवा तुम्हाला लघवीला कुठलाही त्रास असेल तर यूरोलॉजिस्टला दाखवायला पाहिजे. यूरोलॉजिस्टला दाखवल्यानंतर त्याच्या जे CT स्कॅन किंवा सोनोग्राफी आहे ह्या टेस्ट करायला पाहिजे. टेस्ट केल्यानंतर जर स्टोनचा प्रॉब्लेम असेल तर स्टोनसाठी आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. 2 ते 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायला पाहिजे, म्हणजे डाएट किंवा खाण्यापिण्याच्या सवयी चेंज करायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे आणि वाढलेला जर BP किंवा शुगर असेल तर तो नक्कीच कंट्रोल करायला पाहिजे. स्टोन झालं तर कसं माहीत पडणार पुढच्या काय स्टोन झाला आहे तर प्रॉपर पूर्ण क्लिअर होतं का सुरुवात करायला होतं? स्टोन जेव्हा असतो तेव्हा पेशंटला दुखतात, पाठीतून पोटातून वेदना होतात. लगेच सोनोग्राफी करायला पाहिजे. सोनोग्राफी केल्यानंतर डिटेक्ट झालं की मग त्याचं समोरचं प्लॅनिंग सुरू होतं आणि तेव्हा CT स्कॅन ही जी तपासणी आहे ती आवश्यक आहे स्टोनसाठी. हां, सिंधू गंगाराम शेळके माझं नाव. आणि तर जास्त दुखायचं, तर इथं जा काही बरं वाटलं नाही. मग पहिले हॉस्पिटलमध्ये गेलो, तिकडून मग इकडं पाठवलं. तर आलं तर मग इकडं असं सगळं म्हणजे तपासण्या झाल्या. मग कळलं की एवढा स्टोन. डॉक्टर एकदम देवासारखे डॉक्टर हे एकदम झालं. आता बरं वाटतं? बरं वाटतंय आता. आता नाही, आता बरं वगैरे नाही दुखत आहे.